अगस्त्य हे कॅरेक्टर इतकं गोड आहे की प्रत्येक घरात असा मुलगा असायलाच हवा असं प्रत्येकाला वाटतं. भले डेली सोप असली, ड्रामा असला तरी त्यात एक गंमत असेल प्रत्येक सीनमध्ये आणि ती गंमत खरंच अनुभवायला मिळते आम्हाला. एका ॲड एजन्सीमध्ये लागलो होतो. सो मी गेलो आणि अशी गाडी आली आणि गाडीने उडवलं आणि मग माझा ॲक्सिडेंट झाला आणि मग मी एक छोटासा ॲडमिट झालो आणि मग ठरलं की बाबा देवाने सांगितलं की अशा ठिकाणी जाऊ नकोस. पण त्याचा सुगंध मात्र तसाच राहणार आहे. सो उद्याची पर्वा करू नको, आजची गोष्ट एन्जॉय करा. त्या स्टाईलचं एक पेंटिंग. नमस्कार, मी निकिता. लाईव्ह नेट मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 27 मे पासून कलर्स मराठी वाहिनीवर अबीर गुलाल ही नवी मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते आणि याच निमित्ताने आपल्या सगळ्यांचा लाडका अक्षय केळकर म्हणजे अगस्त्य आहे आपल्यासोबत. हॅलो. ए फॉर अक्षय, ए फॉर अगस्त्य, कसा आहेस? ए फॉर नाही पण के फॉर कमाल. कारण एक अक्षय केळकर असो. जाऊ दे, होऊन जाऊ दे, कमाल होऊ जाऊ दे तुझ्या एकदा आधारमध्ये. कमाल आहे मी. क्या बात आहे. म्हणजे हा इंटरव्ह्यू सुद्धा कमाल होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. 100%. क्या बात आहे. काय सांगशील अक्षय? पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येतोयस, एका नव्या कोऱ्या भूमिकेत येतोयस, काय सांगशील? खूप भारी वाटतंय मला की मी पुन्हा एकदा कलर्स मराठीवर माझा पहिला मराठीतला लीड मी पदार्पण करतो या माध्यमातून. आणि ही सिरियल खूप भारी आहे, खूप कमाल आहे. प्रत्येक सीन आम्ही एन्जॉय केलेला आहे. त्यामुळे बघताना जितकी मजा तुम्हाला येते तितकंच आम्ही करताना सुद्धा मजा केली, त्यामुळे बघताना येणार आहे. आणि अगस्त्य हे कॅरेक्टर इतकं गोड आहे की प्रत्येक घरात असा मुलगा असायलाच हवा असं प्रत्येकाला वाटतं. अगस्त्यबद्दल आताच एवढी स्तुती सुरू झाली, आम्हाला कळेलच नंतर हळूहळू कसं आहे. प्रेमात पडलोय मी. इतका गोड पोरगा आहे का तो, इतका भारी पोरगा आहे तो. मग तुला असे फिमेल फॅनचे मेसेजेस आलेत का? वाव, सो क्यूट अक्षय, सो क्यूट अगस्त्य? हा, अगदी रिलीज होऊ दे, पहिला एपिसोड येऊ दे, मग खात्री आहे मला खूप येतील. अगस्त्यसाठी नक्कीच येतील. पण टीजर पाहून असं कोणाचं आलंय का वाव किती छान तुझं कॅरेक्टर, असं प्रेमात पडणार? हो, असे आलेत. आणि असे पण आलेत की अरे वा, बिग बॉस मध्ये अक्षय वेगळा होता, ढोलकीमध्ये वेगळा, आता अगस्त्य म्हणून पण वेगळा आहे. चांगली गोष्ट आहे. सगळ्या वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळतात तुझ्या, असं म्हणायला हरकत नाही. अरे मला खरंच माझ्याकडे आलेल्या ज्या काही अपॉर्च्युनिटीज त्याच मुळात वेगळ्या आहेत, त्यामुळे मला करताना ती गंमत येते. जेव्हा तुला कळलं की तुला अगस्त्य हे कॅरेक्टर करायचंय आणि तुला ब्रीफ मिळालं, सो तू काय प्रिपरेशन केलं त्या दिवसापासून स्वतःसाठी? केदार सरांनी आम्हाला खूप सुंदर गाईड केलं. आम्हाला 2दा भेटायला बोलवलं वर्कशॉपसाठी. पण त्यांनी वर्कशॉप म्हणजे आपण आता रीडिंग करूया असं काही घेतलं नाही. त्यांनी त्या कॅरेक्टरबद्दल विचार करायला सांगितलं की ते कॅरेक्टर काय करू शकतं, कसं वागू शकतं, कसं रिॲक्ट होऊ शकतं. सो त्याचा विचार करत करत आम्ही शूटिंगच्या आधी असा वर्कशॉप केला. त्याच्यानंतर इथे रुपेश सर असतात आमचे डिरेक्टर क्रिएटिव्ह, परेश सर वगैरे. तर ते खूप चांगलं गाईड करतात प्रत्येक सीनमध्ये. आणि मी आणि श्री किंवा मी आणि शुभ्रा किंवा इतर आर्टिस्ट आम्ही ते करत 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 अशी पूर्ण भट्टी जमत प्रत्येक कॅरेक्टर वर्क होत आहे. क्या बात आहे. जेव्हा तुम्ही टीजर शूट केला तेव्हा तुम्ही कोल्हापूर वगैरे या साईडला फिरलेलात की ते असं फक्त डमी होतं की काय? नाही, आता आम्ही शूट केलं, प्रॉपर आउटडोर शूट केलं कोल्हापूरला. मग तिथे असे तुझे फॅन्स आलेले आहे का किंवा असं कोणी ऑडियन्स मधून जनरली आलेले की तुम्हीच सर बिग बॉस? प्रचंड भेटले की बिग बॉसचे फॅन भेटले किंवा ढोलकीचे फॅन भेटले आणि त्यांनी फोटो काढले आणि त्यांनी सांगितलं सुद्धा की आता अबीर गुलाल सुद्धा नक्की बघू. क्या बात आहे. अबीर गुलाल हे गाजलेलं एक नाटक सुद्धा आहे, पण ते फार वेगळं आहे आणि त्याच टायटलची आता ही मालिका आहे. सो कुठेतरी असं दडपण होतं का? म्हणजे हे थोडं कॉमन आहे, असं काही तुला होतं का? नाही, काही दडपण नाहीये. प्रत्येक आता टायटल बरेच आपण जुन्या गोष्टींचे रिपीट करतोय. प्रत्येक सिरियलला म्हणा किंवा फिल्म्सला सुद्धा रिपीट होतात. सर्कल आहे, ते सारखं फिरत राहणार, त्यामुळे काय दडपण काही नाही. ऑन स्क्रीन अगस्त्याला कोण आवडते किंवा ऑफ स्क्रीन अशी कोण आवडते की दोघीही सेम आवडत असं काही आहे सध्या? नाही, दोघीही सेम आवडतात. आता गायत्री बरोबर तितकेसे सीन नाही झालेत, पायल बरोबर खूप झाले. पण दोघी ऑफ स्क्रीन खूप जास्त कम्फर्टेबल आहेत बोलायला, चालायला, वागायला आणि ऑन स्क्रीन सुद्धा. त्यामुळे आमच्यात असे काही आता बघा हिने अमुक केलं किंवा आता ह्याने अमुक केलं असं काही नाही. छान मस्त चाललंय आमचं. टीजर मध्ये आम्ही पाहिलं की तू फुल घेऊन गेलायस आणि तिला भेटायला वगैरे गेलाय. खऱ्या आयुष्यात अक्षयने असं कधी केलंय का? काहीच संबंध नाही आयुष्यात. काहीच संबंध नाही. खरंच नाही केलंय अक्षय कधी? खरंच नाही केलं निकिता, खरंच अगदी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खूप चांगली टीम आहे, कलाकार मंडळी सगळी एकत्र लाभलेली आहे. सो तो काम करतानाचा अनुभव कसा आहे? मला खूप मजा येते. प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक विषयावर आम्ही डिस्कस करतो आणि मग त्यानंतर सीन करतो, याची गंमत आहे. त्यामुळे खूप मजा येते आणि खूप जास्त एन्जॉय करत सीन करतो. आणि केदार सरांचं ते वाक्य होतं की दिवसाच्या शेवटी एक छान झोप लागेल तुम्हाला, असे सीन केलेले असतील
आमच्या डोळ्याखालून जाणार आहेत. भले डेली सोप असली, ड्रामा असला तरी त्यात एक गंमत असेल प्रत्येक सीनमध्ये आणि ती गंमत खरंच अनुभवायला मिळते आम्हाला. क्या बात आहे. आपण एक छोटंसं सेगमेंट घेऊया ज्याच्यात तू प्रश्न उत्तर आहेत. तुझं सगळं फर्स्ट, तू कसं फर्स्ट लीड मालिक आहे, सो तुझं पहिला जॉब, पहिली सॅलरी वगैरे आपण याच्यातून जाणून घेऊया. ठीक आहे. सो अक्षयचा फर्स्ट जॉब काय होता? मी एका ठिकाणी जॉबला लागलो होतो, पण ती फार फिल्मी स्टोरी आहे की ती असते ना, मला काय घरनं प्रेशर नव्हतं की तू जॉब कर. एका ॲड एजन्सीमध्ये लागलो होतो. सो मी असं गेलो आणि अशी गाडी आली आणि गाडीने उडवलं आणि मग माझा ॲक्सिडेंट झाला आणि मग मी एक छोटासा ॲडमिट झालो आणि मग ठरलं की बाबा देवाने सांगितलं की अशा ठिकाणी जाऊ नकोस. सो पहिला जॉब असा होता. पण किती दिवस साधारण सर्व्हाइव्ह केला त्या जॉबला की काहीच नाही? अरे असा पोहोचलो पहिल्या दिवशी, तेवढ्यात उडवलं. किती ते दैवी, म्हणजे देव म्हणजे किती पाठीशी असावं माझं. ऍक्टिंग ही करणार आहे, मग डिसाइडेड आहे एव्हरीथिंग. फर्स्ट सॅलरी त्याच्यानंतरची कोणत्याही जॉबची किंवा फर्स्ट सॅलरी? पहिल्या डेली सोपला मला 2,500 रुपये पर डे होता. पहिलं प्रेम? पहिलं प्रेम पेंटिंग. पहिलं पुस्तक आवडतं विकत घेतलेलं? सगळी शाळेची पुस्तकं. त्याच्यानंतर असं साहित्य क्षेत्रातलं किंवा असं कला क्षेत्रातलं कुठलंही? मी आता कुठलं वाचलं होतं, मी तर त्याच्यावर पेंटिंग पण केलं, आता मला ते क्लिक होत नाहीये. असो, त्याच्यावर पेंटिंग पण केलं मी आत्ताच, ते क्लिक होत नाहीये. फेवरेट डिश म्हटलं की अक्षय डोक्यात सगळ्यात पहिला ती गोष्ट येते. मोदक आणि पुरणपोळी. फेवरेट पर्सन आई व्यतिरिक्त? पहिलं असं डोळे बंद केलं आणि फेवरेट पर्सन? रमा. क्या बात आहे. फेवरेट कॅरेक्टर तुझं स्वतःचं पहिलं वालं कुठलंही, म्हणजे असं डोळे बंद केलं की हे कॅरेक्टर माझं फेवरेट आहे? नीमा मधलं सुरेश किंवा 2 कटिंग मधलं ऑफकोर्स कुणाल. तू केलेल्या सिनेमांपैकी फेवरेट सिनेमा? कॅरेक्टर वाईज मला आवडलेलं माधुरी मधलं आणि आता येईल मुक्ताई मधलं. फेवरेट फिरण्याचं ठिकाण? दापोली. बरं, या सगळ्या व्यतिरिक्त ना अक्षय खूप छान पेंटर आहे आणि त्याचं आर्ट पेज पण आहे, पण ते फार रेअर अक्षय पोस्ट करतो का? ते आळशीपणा करतो की काय? खरंय ग, अगदी तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, आळशीपणा करतो. पण म्हणजे तुम्ही अक्षयची मी एक पेंटिंग पाहिली होती ज्याच्यात त्याने ते मुलीची ती आपण पेंटिंग पाहिलेली, तेच मी आठवत नाही मला त्या पुस्तकाचं नाव. हा, पण त्या पेंटिंग बद्दल ब्रीफ दे ना, म्हणजे मी बाजूला इथे फोटो लावेन आणि त्या पेंटिंग बद्दल थोडंसं ब्रीफ. मी ते पुस्तक वाचलं होतं, आता मला त्याचं खरंच आहे म्हणजे आठवत नाही ते नाव, पण ती मला प्रचंड आवडली आणि त्याच्यावर फिल्म पण येऊन गेली. विद्या बालनची पहिली फिल्म कुठली होती तीही? अरे यार, तेच टायटल आहे. आणि मग मला असं वाटलं की अरे वा, तिचं चित्र काढायला हवं, आणि म्हणून ते मी असं छान रंगवत गेलो आणि ते छान. पण थोडीशी बॅक स्टोरी मला माहितीये म्हणून मी तुला विचारते ती की तू फुलं होती आणि ती फुलं केसात ती माळा. ते वेगळं म्हणजे मधुरा देशपांडे सगळ्यांनाच माहितीये, तर तिचा एक फोटो पाहिला होता आणि तिच्या फोटोमध्ये चाफ्याची फुलं होती आणि माझं असं झालं की वा वा वा, माझ्या हातात सुद्धा चाफ्याची फुलं आहेत म्हणजे घरात, आणि हे कुठेतरी कनेक्ट झालं आणि चाफा मला प्रचंड आवडतो. सो मग त्याला थोडंसं मॉडिफाय करत म्हटलं आता मधुराची परमिशन घेतली नाहीये आणि तिला न विचारता हे करणं चुकीचं आहे. तिचा फोटो, तिचा चेहरा पण अवॉइड करण्याचा प्रयत्न करूया, पण तो काही झालाच नाही, तो तसा आला. आणि मग अशी चाफ्याची फुलं खाली मी जरा ऍड केली, त्याच्यातलं एक चाफ्याचं फुल विस्कटलेलं दाखवलं, म्हणजे त्याच्या पाकळ्या वेगळ्या दाखवल्या आणि तिचे केस असे सोडते. याचा अर्थ असा आहे की चाफ्याचं फुल म्हटलं की वन नाईट स्टँडचं प्रतीक होतं किंवा अशा गोष्टीचं प्रतीक होतं की त्या गोष्टी ते फुल कधी ना कधी जाणार आहे, कुजणार आहे, पण त्याचा सुगंध मात्र तसाच राहणार आहे. सो उद्याची पर्वा करू नको, आजची गोष्ट एन्जॉय कर. त्या स्टाईलचं एक पेंटिंग. म्हणजे अक्षय पेंटिंग करतो पण त्याच्या मागे त्याचा एक थॉट सुद्धा असतो, हे इथे सिद्ध झालेला आहे. तर बॅक टू द मालिका, काय सांगशील जवळच्या प्रेक्षकांना, काय वेगळं आहे या मालिकेत? वेगळं तर आहेच, पण वेगळ्यापेक्षा आपलंच आहे. त्यामुळे प्लीज 27 मे पासून रात्री 8:30 वाजता अबीर गुलाल फक्त आपल्या कलर्स मराठीवर नक्की बघा. खूप खूप धन्यवाद आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू निकिता. थँक्यू.